नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही केल्या गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेत नाहीये। 2 दिवसांपूर्वी रात्री 9 वाजता जेल रोडच्या दुर्गा मेडिकल पाणी टाकीसमोर एक महिला मेडिकल दुकानात औषध घेण्यासाठी गेली असता जुन्या वादातून तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की इम्तियाज खान ही आपल्या 5 वर्षाची मुलगी इनाया हिच्यासाठी औषध घेण्याकरता जेल रोडच्या एका मेडिकल दुकानात गेल्या होत्या। याच वेळी संशयित सोहेल पठाण, अभिजित साळवे, निलेश क्षीरसागर, आकाश केळे, राहुल हुडेकर आणि प्रेम डोळस यांनी जुन्या वादातून त्यांच्यावर हल्ला केला। दरम्यान त्यांनी परिसरात कोयते घेऊन दहशत केल्याची माहिती देखील समोर आली। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन उपनगर पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवत या 6ही संशयितांना ताब्यात घेतलं। दरम्यान पोलिसांनी त्यांची धिंड काढत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देखील त्यांना द्यायला लावल्या। मात्र नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या क्षेत्रात सातत्यानं वाढ होते। एकाही टवाळखोरावर ठोस कारवाई का केली जात नाही? केवळ त्यांना हाताला दोर बांधून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं त्यांच्या तोंडून बोलावून घेतलं जातं। मात्र कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई न करण्यात आल्यामुळे या गुन्हेगारांची मजल जास्तच वाढली असल्याची चर्चा आता नाशिक रोड परिसरात रंगू लागली आहे। 9 न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक रोड।